गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. शुभम 6 चेंडू 9 ची गरज. समोर मात्र परेश भागवतचा आसमानी टोला. वाह, लांब लांब लांब, खूप लांब षटकार. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कामयाबी का असली मतलब खुद को बेहतर बनाना, ही सच्ची कामयाबी आहे. कामयाब व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे तर स्वतःला बेटर करायचं आहे. फायनल सम्राट सन्माननीय पप्पूशे ढवळे यांचं देखील याच्याकडे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक याच्याकडे मी स्वागत करतो. आणि इथे बघा, अतुलने स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज अतुल मैदानामध्ये बाद झालाय. सामना मैदानाच्या मध्ये आपण बघूयात पुन्हा एकदा. स्कोर बोर्ड वरती 66 धावा आहे. 4 चेंडू 2 ची गरज आहे. 4 चेंडू 2 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. आणि आता शुभम पुण्याला तयार आहे. काय इथून पुढे शुभम कमबॅक करणार का? परेशने षटकार खेचून सामना मात्र इथे जरूर पुन्हा एकदा संघाकडे खेचून आणलाय त्याने. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस उजव्या हाताने. आता धीमे गतीचा चेंडू होता आणि बघायचं चेंडू मात्र एक सिंगल तर जरूर तिथे आली आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये बघायचा आहे सुरू होता आणि इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय तो परेश भागवत. एका धावेची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे येतात. यावेळेस शफल उकळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे डॉट आलेला आहे. धावफलक इथे स्थिर आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. काय पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुपर ओव्हर बघायला मिळणार का? सांगवडे संघ सुपर ओव्हरचा सामना जिंकत इथपर्यंत पोहोचलेला आहे. हा खेळ मैदानाच्या आतमध्ये, ही काटेकी टक्कर आहे, ही लढाई आहे. असं म्हणतात ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो लड़ाई क्या जिसमें टक्कर ना हो. ही काटेकी टक्कर आहे. आता बॅकफुटला जाऊन खेळलाय आणि सामना इथे जिंकलाय. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन संघाने. विजय संघाचे अभिनंदन आहे. थँक्यू. चला, रवी गुले प्लेयर ऑफ द मॅच. आजचं अर्धशतक मात्र रवी गुलेचं पाहायला मिळालं. स्वराज्य स्पोर्टचे ओनर आणि स्वराज्य स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर आहे रवी गुले. रवी गुलेसाठी इथे आकाशप्पा दौंड यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फिल्डिंग लावून घ्या टीम. चला चला, रामेश संघ